तोफांची सलामी असते त्याबद्दल काय सांगाल? The commandant of the president's bodyguard, Colonel Amit Birwal, giving the जेव्हा command. हे राष्ट्रगीत तिथे होत असतं त्यावेळेला 21 तोफांची सलामी दिली जाते. 105 mm गन ज्या असतात त्यांची ती सलामी असते. त्यातली पहिला गन सल्यूट कधी होणार, पुढचा कधी होणार याचा सुद्धा क्रम अगदी सेकंदाचा हिशोब तिथे ठरलेला असतो. सो राष्ट्रगीत चालू असतानाच तो गन सल्यूट होत असतो. कॅप्टन स्मिता, मगाशी पदलालित्याबद्दल आपण जे बोललो, नितीनजी जे म्हणाले त्याचा तुमचाही अनुभव त्या संदर्भाचा आम्हाला ऐकायला आवडेल. राष्ट्रपति अंगरक्षक प्रस्थान कर रहे हैं कर्तव्य पद से. सो लहानपणापासूनच आपण सगळेच जण प्रजासत्ताक दिनाची परेड ही एक 26 जानेवारीला ज्याची आपण आतुरतेनं वाट बघत असतो आणि त्याचं जे आकर्षण, महत्त्वाचं आकर्षण हे असतं की आर्मी, नेव्ही, एअरफोर्स ते जे जवान असतात, जे कॉन्टिंजंट्स असतात ते ज्या प्रकारे तिथे एकदम फ्लॉलेस परफेक्ट परेड करत असतात. इनफॅक्ट हे जे काही आज आपण बघत असतो प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी, त्याची तयारी जी असते ती अनेक महिन्यांपूर्वी सुरू झालेली असते आणि जवळजवळ 6-7 महिने आधीपासूनच त्याच्यासाठी सिलेक्शन सुरू झालेलं असतं. त्याच्यानंतर त्या रिस्पेक्टिव्ह रेजिमेंट्सचे किंवा त्या जसं NCC कॅडेट्स जे असतात त्यांचे सुद्धा सिलेक्शन प्रोसेसेस ज्या असतात त्या जवळजवळ 6-7 महिने आधीपासून सुरू झालेल्या असतात. त्यानंतर एकदा कॉन्टिंजंट फॉर्म झाल्यानंतर कमीत कमी 1 महिना आधी तिथे येऊन ते प्रॅक्टिस सुरू होत असते. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या ज्या परेड आपण पाहतो त्याच्यामध्ये जे काही पदलालित्य ज्याला आपण म्हणतो ते जे पाहतो त्याच्यामध्ये म्युझिक जे आहे त्याचा एक फार महत्त्वाचा रोल असतो. आणि प्रत्येक रेजिमेंटचे आपापले बँड्स असतात, त्याच्या काही युनिक ट्यून्स असतात, प्रत्येक ट्यूनची हिस्ट्री असते आणि त्यानुसार ते प्ले केले जात असतात. म्हणजे म्युझिकवरती परेड करणं आणि म्युझिक शिवाय परेड करणं याच्यामध्ये बराच फरक असतो. जेव्हा म्युझिक बरोबर आपण परेड करत असतो त्याच्यामध्ये एक वेगळा उत्साह अनुभवता येतो. यावर्षीची अजून एक गोष्ट म्हणजे इथे जी आपल्या देशातल्या प्रत्येक राज्यांमधली जी विशेष अशी ज्याला आपण वाद्य आहेत ती वाद्य तिथे म्हणजे आतापर्यंत असं व्हायचं की मिलिटरी बँड्स असायचे कॉन्टिंजंट्सच्या बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त यावर्षी एक 300 अशा वेगवेगळी वाद्य भारतात अक्रॉस भारत जी काही वाद्य आहेत त्यांचा एक कॉन्टिंजंट आता आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे आणि सारे जहाँ से अच्छा ही ट्यून वाजवत हा कॉन्टिंजंट पुढे चाललेला आहे. सो ही यावर्षीची या परेडची एक विशेष गोष्ट आहे. जर का आपण भारताच्या विविधतेचा विचार केला तर आपल्याकडे सर्व प्रकारची विविधता प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे अगदी वेशभूषेची ज्या प्रकारे आपण वेगवेगळे पदार्थ आणि फूड हॅबिट्स असतात त्याची विविधता आपल्याकडे प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक राज्यात, इव्हन राज्यांमध्ये सुद्धा, जिल्ह्यामध्ये सुद्धा बरेचदा त्याच्यामध्ये फरक आपल्याला जाणवतो. सो ही जी विविधता आहे ती विविधता हे भारताचं एक वैशिष्ट्य आहे आणि त्या विविधतेमध्ये सुद्धा एकता आपण टिकवत आलेलो आहोत. सो या समोर जो आपल्याला कॉन्टिंजंट दिसत आहे त्याच्यामध्ये आपल्या भारतीय वाद्यांचं वैविध्य जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न यावर्षी पहिल्यांदा केलेला आहे. सो ही सुद्धा यावर्षीच्या परेडची एक महत्त्वाची गोष्ट आहे. नितीनजी तुमच्याकडे येते. अतिशय आगळं वेगळं असं हे दृश्य आहे, 300 विविध वाद्यांचं आणि कलाकारांचं. हो मॅडम, म्हणजे मला इथे लेझिम खेळताना दिसतंय. मला वाटतं की परेडमध्ये पहिल्यांदाच लेझिमचा वापर झालेला आहे आणि लेझिम ही महाराष्ट्राची शान म्हटलं तर मी चुकीचं ठरणार नाही. जेव्हा लेझिम वाजतंय आणि त्याचबरोबर असोसिएटेड जे आपले बाकीचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते पण वाजतात
तो एक वेगळीच एक चैतन्य वातावरण निर्माण होतं.